नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आता काही भागामध्ये घट विसर्जन हे 1 तारखेला 1 ऑक्टोबरला होणार आहे, तर काही भागामध्ये 2 ऑक्टोबरला होणार आहे. आता भाग बदलला की थोडीशी पद्धत बदलते. तर आता 1 ऑक्टोबरला ज्यांचं घट विसर्जन आहे त्यांचा 30 तारखेला जो उठता बसताचा उपवास असतो तो 30 तारखेला धरायचा असतो मंगळवारी आणि बुधवारी. मग तो घट विसर्जन केल्यानंतर उपवास सोडायचा असतो. तर आता घट विसर्जन कसं करायचं आहे किंवा त्या दिवशी शस्त्रपूजा ही केली जाते, तर ती शस्त्रपूजा ही आपण करून घेऊ शकतो. आता 30 तारखेला सरस्वती पूजन आहे, त्या दिवशी सरस्वती पूजन ही केलं जातं. तर घटामधील जो आपण नारळ ठेवलेला असतो कलश, तर त्याचं काय करायचं आणि जे धन उगवलेलं आहे तर ते कसं विसर्जित करायचं, अखंड दिवा कसा शांत करायचा. घट विसर्जन करण्याचा मुहूर्त हा सकाळी. आता यावर्षी असं आलेलं आहे की आपल्याकडे कसं करतो आपण 12च्या अगोदर घट विसर्जन केलं जातं किंवा घट हलवला जातो असं म्हटलं जातं. पण यावर्षी असं सांगितलेलं आहे की 12 नंतर घट हलवा, 12च्या अगोदर हलवू नका. तर आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल किंवा घरातील मोठ्या व्यक्ती जसं सांगत असतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण घट हलवताना काही करायचं असतं, अगोदर घटाला नैवेद्य दाखवला जातो. तर काही भागामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य असतो, तर तुमच्याकडे जो काही नैवेद्य बनवला जातं तर तो नैवेद्य दाखवून घ्यायचा अगोदर. आता नारळ जो कलशावरती नारळ ठेवलेला असतो, तर काही जण तोच नारळ फोडतात, तर काही जण आहेत ते दुसरा नारळ फोडतात. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हा नारळ पण फोडू शकता. आता घटामध्ये जे धन आहे तर ते धन काय करायचं, घट विसर्जन केल्यानंतर ते धन थोडंसं घेऊन अगोदर आपल्या देवघरामध्ये जे काही देव आहेत त्या सर्वांना ते धन अर्पण करून घ्यायचं. आता घट विसर्जन करण्याचा मान हा पुरुषांना आहे, स्त्रिया घट विसर्जन करत नाहीत. 1-2 पुरुष किंवा 5 जण असं बोलवतात, त्यांच्या डोक्यावरती गांधी टोपी घातली जाते आणि त्यांच्या कपाळीवरती गुलालाचा टिकला लावला जातो आणि मग ते घट विसर्जन करतात. आणि घट विसर्जन करताना घट हा उत्तर बाजूला हलवला जातो, उत्तर साईडला, कारण असं मानलं जातं आपली उत्तरोत्तर प्रगती होते. त्यामुळे घट हलवताना उत्तर दिशा लक्षात असू द्या, त्या दिशेला तुम्ही घट हलवू शकता. तर घट हलवताना तुम्हाला जर 2 माणसं असतील किंवा 5 जण असतील, 5 पुरुष असतील तरी चालतील. अगोदर घटाला नैवेद्य दाखवून घ्या आणि नंतर मग घट हलवून घ्या. त्याच्यावरचे जे धन आहे ते त्या गांधी टोपीच्या पुढं असं घातलं जातं. आता काही भागांमध्ये स्त्रिया पण ते धन आहे ते केसामध्ये घालतात आपल्या, कारण हा देवीचा आशीर्वाद आहे असं मानलं जातं. आणि आपल्या तिजोरीमध्ये, घरामध्ये जी तिजोरी आहे तर त्या तिजोरीलाही हे धन घातलं जातं. तिजोरीमध्ये ठेवायचं, आपण जिथं आपण सोनं नाणं पैसे ठेवत असतो तिथं हे धन ठेवायचं. आता घट विसर्जन दिवशी शस्त्रपूजा पण आहे ह्या वर्षी, त्याच दिवशी आलेली आहे, महानवमी दिवशी. तर आपण जे काही शस्त्र वापरत असतो तर त्या शस्त्रांच्या अगोदर सकाळी पूजा करून घ्या आणि त्या शस्त्रांना पण ना हे धन आहे ते दाखवून घ्या, म्हणजे त्यांना वाहून घ्यायचं हे जे धन आहे ते. आणि आता नारळ जर तुम्ही तोच फोडत असाल तर तो फोडून सर्वांना प्रसाद म्हणून द्या नारळाचा. किंवा मग काही भागामध्ये तो नारळ आहे तो घरामध्ये वर्षभर असा वरती बांधून ठेवला जातो. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर तुम्ही तसं करू शकता. आता काही भागांमध्ये देव त्या दिवशी हलवले जात नाही, तर दुसऱ्या दिवशी दसऱ्या दिवशी घासून पुसून स्वच्छ करून नवीन कापड अंतरलं जातं देवाखाली आणि मग देव पूजले जातात. तर काही भागामध्ये ज्या दिवशी घट उठतात त्याच दिवशी संध्याकाळी देवपूजा केली जाते. तर थोडीसं तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता. पण जो काही देवीचा आपण टाक किंवा मूर्ती जी ठेवलेली असते पानावरती, तर ती खाली ठेवलेली असली असं झोपून, तर ती तुम्ही असं उभा ठेवू शकता, उभा करून ठेवली तरी चालते जर तुमच्याकडे दसऱ्या दिवशी देवपूजा करत असतील तर. त्याच दिवशी करत असतील तर मग देव तुम्ही स्वच्छ आता घट हलवला त्या दिवशी की लगेचच तो घट विसर्जन करायचा नाही नेऊन, तो घट दुसऱ्या दिवशी तरी कमीत कमी 2 दिवस तरी घरात ठेवावा. त्या दिवशी विसर्जन करून आपण बाजूला काढून ठेवू शकतो. नंतर तुम्हाला जिथं सोय असेल, आता सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला आता तिथं शेतामध्ये वगैरे विसर्जन करा येत नाही, मग तुम्ही पाण्यामध्ये करू शकता किंवा तुमच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीत झाडांच्या मोठ्या कुंड्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही घट विसर्जन केलं तरीही चालतं. आणि तो जो आपण कलशामध्ये जो पाणी भरून ठेवलेला आहे का नाही, ते पाणी, त्या पाण्यामध्ये देवी आईचा आशीर्वाद आलेला असतो, तर ते पाणी सर्व घरांमध्ये शिंपडून घ्यायचं. पूर्ण घर, फक्त आपलं टॉयलेट बाथरूम सोडून बाकी सर्व ठिकाणी ते पाणी आहे ते शिंपडायचं. आणि बाकी जे उरलेलं पाणी असतं तर ते तुळशीला सोडून बाकी कोणत्याही झाडाच्या बुडामध्ये आपण घालू शकतो. आणि त्याला जो आपण कलावा बांधलेला आहे
मातीचा घट असतो त्याला जो कलावा बांधलेला आहे लाल कलरचा धागा, तर तो धागा आपल्या घरातील कर्त्या पुरुषाच्या हातामध्ये बांधून घ्यावा. ते रक्षासूत्र मानलं जातं. देवी आई आपल्या घरातील कर्त्या पुरुषाची रक्षा करते असं मानलं जातं. किंवा कर्ता पुरुष जर बाहेर असतील तर तुमच्या म्हणजे मुलगा असेल मोठा तरी त्यांच्या हातामध्ये बांधलं तरीही चालतं. आणि हे जे बाकी राहिलेलं धन असतं ते आता काही भागामध्ये ते 2 दिवसांनी विसर्जन केलं जातं. काही भागामध्ये भूमिपूजन दिवशी आपल्या शेतामध्ये त्याचं विधिवत असं विसर्जन केलं जातं. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर तुम्ही तसं करू शकता. पण कमीत कमी दसऱ्याच्या दिवशी तरी हा घट आहे तो घरामध्येच राहू द्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही घरातून बाहेर काढला किंवा विसर्जन केलं तरीही चालतं. पण एक दिवस तरी घट हा घरामध्येच असू द्यावा. आता पाटावरती आपण लाल दिवा अखंड दिवा लावलेला होता, तर अखंड दिवा हा आपण शांत करायचा नाही, तो शांत होऊ द्यायचा. मग तो दसऱ्या दिवशी होईल किंवा महानवमी दिवशी संध्याकाळपर्यंत होईल. आता तेल घालणं थोडं थोडं कमी करायचं, म्हणजे तो उद्या विजयादशमी दिवशीपर्यंत तो दिवा शांत होईल. आपण शांत करायचा नाही तो दिवा. आणि त्याच्यामध्ये जे वात बाकी राहिलेली असते तर ती वात इकडे तिकडे कुठेही न टाकता ते वात काय करायचं, 2 लवंगा आणि 2-3 कापराच्या वड्या घ्यायच्या आणि ती वात प्रज्वलित करायची आणि त्याची जी रक्षा निघते, म्हणजे जी राख पडलेली असते की नाही, ती घरातील सगळ्यांना लावून घ्यायची. कारण देवी आईचा आशीर्वाद त्याच्यामध्ये आलेला असतो. आणि बाकी थोडीफार राहिली तरी आपण अशीच पुडी बांधून ठेवायची. आपण कधीही बाहेर कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी चाललो असेल तर त्यावेळी ती रक्षा आपण आपल्या कपाळावरती लावू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही अखंड दिव्याचं विसर्जन करू शकता. आता त्याच्या खालचे जे तांदूळ आहेत, अक्षदा आपण ठेवलेले आहेत, तर त्या पक्ष्यांना खायला घातलं तरी चालतं. आता घटाला आपण 9 दिवस 9 हार घातलेले आहेत, तर ते इकडे तिकडे कुठेही न टाकता ते पाण्यामध्ये विसर्जित करा. किंवा तुमच्या शेतामध्ये जर शेत असेल, जागा असेल, तर तुम्ही ते शेतामध्ये विसर्जन केलं तरी घटासोबत चालतं. पण इकडे तिकडे पायदळी येईल अशा कोणत्याही ठिकाणी देवाला वाहिलेली फुलं असतील किंवा ते हार असतील तर ते इकडे तिकडे कुठेही विसर्जित करायचे नाहीत. योग्य विसर्जन त्याचं झालं पाहिजे. कारण आपण घट बसवताना सगळे एवढे नियम पाळून घट बसवतो विधिवत, तर विसर्जन पण हे विधिवतच केलं पाहिजे. आता आपण जो मातीचा घट ठेवलेला होता ना, तर तो इकडे तिकडे न टाकता त्याच्यामध्ये पाणी भरून आपण आपल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती ठेवू शकता, जेणेकरून काही पक्षी आले तरी त्याच्यामधून पाणी पिऊन जातील. अशा ठिकाणी ठेवलं तरी त्यांना पाणी प्यायला होऊन जाईल. इकडं तिकडं टाकण्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये पाणी भरून तुम्ही टेरेसवरती ठेवलं तरी चालून जातं. घट विसर्जन करून झाल्यानंतर जो 9 दिवसाचा आपला उपवास असतो किंवा काही जणांचा उठता बसताचा उपवास असतो, तर अगोदर घट विसर्जन करून घ्यायचं आणि नंतर मग तो उपवास सोडला जातो. देवाला अगोदर नैवेद्य दाखवायचा पुरणपोळीचा आणि नंतर मग आपला उपवास सोडायचा. उपवास सोडताना अगोदर काल जे आपण कडकणी धपाटी केलेले आहेत त्याचा मान असतो, अगोदर ते खायचं असतं आणि नंतर पुरणपोळीचा नैवेद्य असा खाऊन उपवास सोडला तरी चालतो. घट विसर्जन करताना देवी आईला एकदा क्षमा याचना करायची. 9 दिवसामधून माझ्याकडून जर काही चूक झाली असेल, कारण आपण माणूस आहे, चुका ह्या माणसांच्याकडून होतातच, तर आपण क्षमा याचना करायची आणि देवी आईला नमस्कार करायचा. तुमची कृपा अशीच आमच्यावरती राहू द्या अशी प्रार्थनाही आपण करायची. नंतर दसऱ्या दिवशी, विजयादशमी दिवशी आपल्याकडे सोनं वाटलं जातं बघा. ते सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहावा असं मानलं जातं. तर ते सोनं आहे ते सर्वांना वाटलं जातं आणि देवांनाही घातलं जातं. घरातील जे घरामध्ये देव आहेत त्या सर्वांना घातलं जातं आणि आपल्या शेजारी पाजारी असं सर्वांना ते सोनं वाटलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही घट विसर्जन करू शकता.